परंतु या ठिकाणी अचानकपणे आणि अतिशय दुर्दैवी अशी घटना, की जी घटना आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हती, अशा प्रकारची घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी घडून गेली. आणि या घटनेचं निमित्त या ठिकाणी आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. खरं म्हणजे या ठिकाणी जर आपल्या या 5 गावाची रचना पाहिली आणि त्यातल्या त्यात त्या ठिकाणी सातरं, सोनगाव, धानोर आणि राऊरी मतदारसंघ याचा जर विचार केला तर अतिशय शेवटच्या टोकाला असणारी ही गावं, आणि ही शेवटच्या टोकाला गावं असताना आज आपण तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत आणि ज्या ब्लॉकवर बसलो आहोत त्या ब्लॉक पासून तर तिन्ही गावामध्ये या ठिकाणी निधी देण्याचं अतिशय चांगलं काम आतापर्यंत या ठिकाणी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, आदरणीय शालिनताई विखे पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून जास्तीत जास्त तळागाळातील लोकांची सुविधा कशी होईल आणि त्यांच्यापर्यंत या ठिकाणी तळागाळातील लोकांना शासनाला दिलेला निधी या ठिकाणी त्यांच्या कशा प्रकारे उपयोगी पडेल याचा विचार करणारे अतिशय साहेब होते. खरं म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणाचेही कार्यक्रम असू द्या, कोणाच्याही गरिबाचं लग्न असू द्या, साहेब या ठिकाणी पत्रिका गेल्यानंतर कधीही चुकले नाहीत. नाही नव्हे तर या ठिकाणी त्या पंक्तीमध्ये स्वतःचा डबा काढून पंक्तीमध्ये बसणार, पंक्तीमध्ये जेवण करणार, वधूवरांना या ठिकाणी अगदी मनमोकळ्यापणाने शुभाशीर्वाद देणार आणि मगच या ठिकाणी सर्वांची परवानगी घेऊन जाणार. अशा प्रकारच्या या ठिकाणी आमदार साहेबांचं नेतृत्व होतं आणि परिणाम असा झाला की या ठिकाणी 6 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय कमी कालावधी मिळाला असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आपण पाहिलं तर मोठमोठा कालावधी मिळतो, परंतु या ठिकाणी गावाची माहिती होता याच्यामध्ये 2 टर्म गेल्या आणि ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांची ओळख झाली, कार्यकर्त्यांची मनमिलन झालं आणि मग या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कामाला आपल्या या तिन्ही गावामध्ये सुरुवात केली. तुम्ही विचार करा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जो निधी असेल तो जर विखे कुटुंबीय सोडलं तर या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी पोच केलेलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी साहेबांना श्रद्धांजली वाहताना खूपच या ठिकाणी भावूक झालेलं आहे. खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या कल्याणामध्ये गोरगरिबांसाठी वेळ देणारा आणि तुम्हासाठी जास्तीत जास्त वेळ देणारा असा हा नेता होता. साहेब निवडून आल्यानंतर या ठिकाणी आम्ही काही लोक थोडं गर्दी असल्यामुळे लेट जाण्याचा या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा विचार केला. त्यांचे सत्कार राऊरी या ठिकाणी घेत होते, स्वीकारत होते. आम्ही फोन केला, म्हटलं साहेब आम्हाला तुमचा सत्कार करण्यासाठी यायचे. म्हणे तुम्ही एक काम करा, आता तुम्ही सोनगावून निघणार, या ठिकाणी येणार, या ठिकाणी खूप गर्दी, आम्हाला निवांतपणे तुमच्या बरोबर बोलता येणार नाही, त्यापेक्षा राऊरीच्या पुढे उंडे नर्सरी आहे, अप्पासाहेब होतो, मी होतो, डॉक्टर होते, बरेच लोक होते, आम्हाला म्हटले होते, त्या ठिकाणी या. आणि अक्षरशः आम्ही गेल्यानंतर त्यांनी 2 वेळेस फोन केला, तुम्ही आले का, पोहोचले का, सापडली की नर्सरी. म्हणजे अशा प्रकारचा नेता होता. या नेत्याला मी या ठिकाणी माझ्या धानोरे गावातील गोरगरीब जनतेच्या वतीने, सोनगावातील गोरगरीब जनतेच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचबरोबर सातारामधील गोरगरीब जनतेच्या वतीने या ठिकाणी नतमस्तक होऊन अतिशय नम्रपणे या ठिकाणी व्यक्तिगत माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही गणेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि यानंतर धनवट सर श्रद्धांजली वाहतील. दुःखित करणे उपस्थित कार्यकर्ते आणि प्रमुख अतिथी, आज खरं म्हणजे अतिशय दुःखद क्षण आहे की सर्वसामान्यांचा पालन करता हे आपल्यातून निघून गेलेलं आहे. मी माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीने सोनगाव ग्रामस्थ
संघ ग्रामपंचायत सोसायटी सर्व सभासद संचालक सर्वांच्या वतीने साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. तुका म्हणे एक मरणची शरे उत्तमची वरे कीर्ती मागे. तालुक्यातून जिल्ह्यातून देशातून गावातून कुटुंबातून अशी माणसं जात असतात आणि त्यांची कीर्ती मागे राहत असते. तसेच आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य माणसांची एक जोडलेली नाळ असं व्यक्तिमत्व आमदार शिवाजीराव कडेले साहेब यांच्या दुःखद निधनानं रावरी तालुकाच नव्हे तर सकाळीच मी बातमीवर पाहिलं, भारतीय जनता पक्षाचे मंत्री महसूल मंत्री बावनकुळे असतील, म्हणजे एवढी मोठी माणसांना एका सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आणि सर्वसामान्य माणसाला किती प्रिय होतो हे कार्यकर्त्यांना आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला निश्चित प्रेरणादायी आहे. फारले बोलणार नाही मी, बऱ्याच जणांना बोलायचं, पण मला एक आठवण आली. आम्ही आपल्या तिथं सत्ता झाला होता सर, त्यावेळेस त्यांच्याकडे गोलक नारकाला मी गेलो. अजून माझ्याजवळ माणसं होती 2-4 आम्ही सगळे. तर मला तो वसंतराव पण होते. आम्हाला म्हटले मी काय करू ते सांगा. गोरखनाथकर पैसे मला काय करायचं मला सांगा. म्हणे मंडप एवढं एवढं. ठीक आहे मी काय करू मग. म्हणे मंडपाला जाय. मंडप माझ्याकडे लागला सगळे मंडपच म्हणजे धार्मिक कार्य सामाजिक कार्य सर्वसामान्य गरीब माणसांचं काम करणारं व्यक्तिमत्व गेलं. असो जन्म मृत्यू म्हातारपण आणि व्याधी या जीवनामधील समस्या आहेत आणि त्या समस्या सर्वांनाच भिडणाऱ्या आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या समस्या आहेत. असो त्या समस्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व आहोत. मी त्या परमेश्वराकडे दयागळा परमेश्वराला विनंती करी की हे परमेश्वरा त्यांचा पुढील प्रवास सुखाचा असो आणि मी माझ्या 7 नंबर 1 सोसायटीच्या वतीनं आणि सर्व आमच्या पंचकृषीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखित अंतकरणानं या तालुक्याच्याच नव्हे तर या जिल्ह्याचे एक आधारवड म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत होतो ते आदरणीय शिवाजीराव कडेले साहेब हे आपल्यातून अचानक 2 दिवसापूर्वी गेले. वक्त्यांनी अनेक त्यांच्या आठवणी सांगितल्यात. एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जनसेवा समाजसेवा आणि मानवसेवा हे व्रत घेऊन कुठल्या प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये स्थान निर्माण करतो किंवा त्याच्या हृदयात स्थान निर्माण करतो याचं मूर्तिमंत उदाहरण शिवाजीराव कडेले साहेब होते. कडेले साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना स्वर्गीय खासदार माजी आपले नेते लोकनेते म्हणून ज्यांना ओळखलं ते स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांची आठवण या ठिकाणी होते. आपणा सर्वांना ज्ञात आहे की एक अडगळीत पडलेला सर्वसामान्य कुटुंबातला हा हिरा ज्यावेळेस कडेले साहेब अपक्ष उभे राहिले त्यावेळेस कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ज्याप्रमाणे सुजयदादांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरला हिरा शोधला. अमोल कथावकरांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की आमदार होतील. त्याच प्रकारे त्यावेळेस पद्मभूषण डॉक्टर विखे पाटलांनी कडेले साहेबांना सर्व प्रकारचे सहकार्य केलं, सर्व प्रकारची मदत केली आणि एक असामान्य असा नेता या तालुक्याला दिला. कडेले साहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. वयाची आठ नसणारा हा नेता, कुठल्याही वयाच्या माणसाबरोबर मैत्री करणारा. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्यानंतर सुजयदादा आणि त्यांच्या वयामध्ये खूप अंतर होतं, परंतु त्यांचे कायम हसत मजाक आणि एक मित्रासारखं नातं होतं. आणि म्हणून
साहेबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करता गेल्यानंतर सुजयदादा भावुक झालेले होते की मी या क्षणातून किंवा हा मला अजूनही विश्वास बसत नाही की कर्डिले साहेब आपल्यातून गेलेत. असा हा नेता माणूस आला तो जाणार, परंतु कर्डिले साहेब सर्वांच्या मनाला या ठिकाणी चटका लावून गेलेत. मी सोनगाव ग्रामस्थ, सोनगाव ग्रामपंचायत, सोनगाव सोसायटी, सर्व कार्यकर्ते, गावातील तमाम जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ते सर्व दुःखांकित बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण कर्डिले साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलो. कर्डिले साहेबांविषयी बोलण्यासारखं सर्व वक्त्यांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. मी त्यांच्याविषयी फक्त एकच सांगू शकतो, आपला तालुका आणि आपले सोनगाव सातळ पंचक्रोशी ही कोरकी झालेली आहे त्यांच्यावर. म्हणून मी त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो अशी प्रार्थना करतो. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री व श्री सुजयदादा विखे पाटील कारखाना चेअरमन आणि माझे सातळ ग्रुप सोसायटी आणि सातळ माळवाडी डोकरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नगर मतदारसंघाचे आमदार, लोकप्रिय आमदार स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर जमलेल्या शोक सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व त्यांचे महायुतीचे कार्यकर्ते, कर्डिले साहेबांच्या बाबतीत सर्व वक्त्यांनी खूप काही सांगितलंय. खूप दिलदार व्यक्तिमत्वाचा माणूस, सर्वसामान्यांचा आमदार, मंत्री अशी त्यांची ओळख होती. अगदी छोट्यातला छोटा कार्यक्रम देखील त्याला देखील ते हजेरी लावत होते. आताच आमचे माननीय प्राध्यापक बाळासाहेब दिघे यांनी जी आठवण सांगितली उंडे नर्सरीची, त्यावेळेस आम्ही पण त्या ठिकाणी होतो आणि आपल्या कार्यकर्त्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही एवढं नगरपर्यंत येऊ नका, मी नगरवरून येतोय, आपण नर्सरीमध्ये भेटू, तुमचे काही प्रश्न असतील तिथे मांडा. आणि खरंच एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये देखील त्यांनी आमच्याबरोबर त्यांच्या सगळ्या मनातील गुपित गोष्टी सांगितल्या. तुमचे काही कामं असतील, रस्त्याचे कामं असतील, धानोरे ग्रामपंचायतीच्या संदर्भात काही कामं असेल त्याच्या संदर्भात ऐकून घेतलं. असा दिलदार व्यक्तिमत्वाचा माणूस आपल्यातून गेलाय. ताठे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपला नगर, अहिल्यानगर जिल्हा आणि राहुरी तालुका पोरका झालेला आहे. असा नेता परत होणे नाही आणि असे नेते होण्यासाठी खूप वेळ जावा लागतो. तो वेळ 10-20 वर्षाचा कालखंड जाईल, तेव्हाच अशा प्रकारचे नेते तयार होतील. आणि म्हणून मी धानोरे ग्रामपंचायत, धानोरे सोसायटी, धानोरे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. उपजला प्राणी न राही संसारी, काळा आला जवळी ग्रासावया. आदरणीय साहेब, माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील काही जण बसलेले उपस्थित सर्वजण. 1978-79 मी डिअरला होतो तेव्हापासून साहेबांशी ते दुधाचा त्यांचा व्यवसाय होता. गांधी मैदानावरती यायचे, आम्ही त्यांना पाहायला जायचो. दुधावाल्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. तेव्हापासून कर्डिले साहेबांची ओळख. आम्ही बऱ्याच वेळा गांधी मैदानावरती थांबलो की जेव्हा पोरं इकडे या. तेव्हापासून कर्डिले साहेब तर आतापर्यंत अंगावर काटा आला. त्यांच्या घरी आम्ही नवरात्रामध्ये बसण्याला गेलो होतो आणि माझ्या गाळ्यामध्ये विना होता. सहज उठलो त्यांच्या गाळ्यामध्ये विना दिला. आमचे पोपटराव आम्ही सर्वजण त्यांनी साहेबांना आपण नाचूया आणि विन्यासह साहेब नाचायला लागले. तिथले कार्यकर्ते भजन आठवत आम्हाला म्हणाले, खरोखर साहेबांनी विना घेऊन पहिल्यांदा तुमच्याच मंडळामध्ये नाचली. असे साहेब आमच्या भजनी मंडळाला फोटो करून गेले. परिसर जिल्ह्यातील जे जे भजनी मंडळ त्यांच्याकडे गेले त्यांना भजनाचं साहित्य देणारा नेता अशी त्यांची आमची ओळख झाली. आणि सोनगाव, धानोरी, सातळ या पंचक्रोशीतून कोणीही जाऊ,
खरोखर आम्ही गेल्यानंतर जय हरी हा पहिला शब्द आणि आम्ही बाटल्या शेवटी त्यांच्या खुर्चीवर कधी बसले नाही. अशा नेत्याला आम्ही वारकरी संप्रदायातील सर्वजण मुकलेले आहोत. मी त्या पंढरीच परमात्म्याला अशी विनंती करतो की साहेबांना आपल्या चरणाशी आपण जागा द्यावी. थांबतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी उपस्थित कळलेले साहेबांचे सर्व सहकारी, आमचे सर्व मार्गदर्शक कळलेले साहेबांना अखेरचा निरोप आणि श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिले. कळलेले साहेबांबद्दल आता त्यांचे सर्व सहकारी जे होते, ज्यांनी काम केलंय, कळलेले साहेबांचा सहवास अनुभवलाय, आपल्याला बरीचशी माहिती दिली. मी माझं थोडंसं दुर्भाग्य समजतो की कळलेले साहेबांचा अतिशय अल्प सहवास मला मिळाला, परंतु जो सहवास मिळाला तो अतिशय गोड. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याला राजकारणातला रय कळत नाही आणि ज्याच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, त्याला 2 वेळेस तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व देऊन त्यांनी ओळख निर्माण करण्याची संधी दिली. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जो संघर्ष त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये केला, तो संघर्ष कशा पद्धतीने करायचा आणि झिरोपासून हिरोपर्यंत कसं जायचं, यशस्वीरित्या समाजासमोर कसं उभं राहायचं, हे त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिकवलं. असो, आज ते आपल्यात नाहीत आणि त्यांच्या जाण्याने समस्त हिंदू समाजावर, समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या प्रेमाच्या सहवासात असलेल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये जे काय अतीव दुःख निर्माण झालंय, हे सर्व दुःख सहन करण्याची, त्यातून लवकर बाहेर पडण्याची परमेश्वर तुम्हाला सर्वांना मदत करो. आणि कर्डिले साहेबांना अतिशय परमोच्च स्थान परमेश्वर देव ही मी महादेवाचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या युवक आघाडीच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, साताळ ग्रामस्थांच्या वतीने कर्डिले साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लाडके असे आदरणीय कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अकस्मात जाण्याने आपण सर्वजण एक आकस्मिक दुःखात गेलेलो आहोत. आज या शोकसभेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलो आणि प्रत्येकजण आपली भावना या ठिकाणी मोकळ्या करतो. खरं तर साहेबांचा स्वभाव असा होता की तळागाळातील माणसापर्यंत पोचण्याची, त्यांचं काम मार्गी लावण्याची ताकद ज्याच्यात असेल असा नेता शिवाजीराव कर्डिले साहेब. मला एकच मुद्दा या ठिकाणी मांडावासा वाटतो, कारण का साहेबांकडे कुठलं काम घेऊन गेलो आपण आणि ज्यावेळेस आपण ते काम मांडतो तर पुढला साहेब त्याच ठिकाणी आपल्या संबंधित अधिकाऱ्याला लगेच फोन लावून या प्रश्न मार्गी लागला पाहिजे याच्याकरता जागेवरच त्या प्रश्नाचं निरसन करत होते. असे साहेब आपल्यातून गेले. मी या ठिकाणी सोनगाव ग्रामस्थ, सोनगाव सोसायटी व माझ्या आंध्र पाटील परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. राहुरी तालुक्याचे भाग्य विधाते आणि विद्यमान आमदार, माजी मंत्री, अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन, अशा वेगवेगळ्या विविध पदावर काम केलेले भारतीय जनता पार्टीचे एक खंदे समर्थक आणि नेतृत्व, त्याचप्रमाणे माजी खासदार दक्षिणचे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शक, तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव कर्डिले पाटील साहेब, हे आपल्यातून गेली अतिशय दुःखद ही घटना आहे. कारण अतिशय हसतमुख असलेलं हे व्यक्तिमत्व, सतत विनोदी त्यांचं असलेलं व्यक्तिमत्व, कामाचा जो उरक होता तो कामाचा उरक फार त्यांचा चांगला असायचा. कोणाच्याही सुखादुःखामध्ये ते सहभागी व्हायचे. आमचं रामपूर गाव जरी राहुरी विधानसभा परिषद मतदारसंघामध्ये येत नसलं तरी पण रामपूरशी देखील त्यांचे सातत्यानं त्यांचा संपर्क असायचा. कैलासवासी अण्णा असताना आणि त्यांच्यानंतर देखील आमच्या ते गावाच्या संपर्कामध्ये राहिले. विधानसभेच्या माध्यमातून त्यांना काही मदत
देता येणं शक्य असेल तर ती देणगी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर काही बंधनं असल्यामुळे त्यांनी ते थोडक्यातमध्ये आम्हाला मदत केली. पण रामपूर गावाला देखील त्यांची मदत फार चांगल्या प्रकारे लाभली. साईबाबाबद्दल फक्त मी एवढंच सांगतो की आमची बहीण सिंडी या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मला नागरदेवळ्याचे जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांच्या निमित्ताने साहेबांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला बऱ्याच वेळेस. आणि साहेबांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं जे वातावरण होतं ते अतिशय सर्वसामान्य लोकांना देखील चांगल्या प्रकारची वागणूक त्या ठिकाणी मिळत होती. साहेब हे चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व होतं, त्यांचे घरातील देखील व्यक्ती सर्व चांगले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी फक्त आपलं जीवन व्यतीत केलं. कारण दुधाच्या धंद्यापासून त्यांनी सुरुवात केली. सर्वसामान्यातला माणूस, तुमच्या आमच्यातला माणूस आणि जनतेची खरी नाळ असलेला, नाळ जोडलेला माणूस असा असलेला हा आमदार, मंत्री आणि जिल्हा बँकेचे जे म्हणजे आपल्या जिल्ह्याची जी आपली दुग्धवाहिनी आहे, थोडक्यात कामधेनू आहे, त्या कामधेनूचं जे चेअरमन होते, अशा सर्व माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम करत जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. जनतेसाठीच ती जगली. असा नेता पुन्हा होणे नाही म्हणून मी आमच्या लोखंडे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या रामपूर ग्रामस्थांच्या वतीनं राज्य आदर्श शिक्षक संघटनेचा सचिव या नात्यानं आणि निसर्ग सामाजिक पर्यावरण मंडळ या मंडळाचा सचिव या नात्यानं मी त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दयागण परमेश्वराला प्रार्थना करतो की हे दयागण परमेश्वरा हे आमच्या नेत्याला चिर शांती लाभो आणि चांगल्या प्रकारची मोक्ष प्राप्ती हो. रामकृष्ण हरी. त्यांना स्वाभिमानी मराठा महासंघ व मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. पुण्यामध्ये नोव्होटेलला जी बैठक झाली त्या बैठकीला कर्डिले साहेब आवर्जून उपस्थित होते आणि मराठा आरक्षणामधल्या अडचणी त्यांनी सांगितल्या. जिल्हा बँकेचं उदाहरण असं देता येईल, रावसाहेब साबळे पाटलांनंतर सर्वसामान्य कार्यकर्ता शिवाजीराव पाटील कर्डिले हे अध्यक्ष झाले, पण दुर्दैवानं त्यांना काम करण्याच्या आधीच परमेश्वरानं बोलवण्यात केलं. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांना आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी श्रद्धांजली समर्पित करतो. 2025 रोजी सकाळी मला नगरवरनं निरोप आला. निरोप आल्यानंतर मी 2-3 ठिकाणी या दुःखद बातमीची शक्यता पाहण्यासाठी फोन केले आणि आपल्या परिसरातल्या ग्रुपवर मी मेसेज टाकले. बऱ्याच वेळ भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेजेस येत नव्हते. त्याचं कारण असं की कोणाचा विश्वासच बसत नव्हता की ही बातमी खरी का खोटी का. किरणकडूनचा मोबाईल हॅक झाला म्हणे आणि ती चुकून बातमी पडली. परंतु मला सुद्धा सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला आणि विश्वासच बसत नव्हता. 1 दिवस आधीच योगेश गीतेची आमची भेट झाली म्हणे कर्डिले साहेब येत आहेत आणि आम्ही महाराजांच्या दर्शनाला लोणीला चाललोय. आणि साहेब आले, त्यांना पायऱ्या चढायला त्रास होत होता, पाय दुखत होते, 2 ऑपरेशन मणक्याचे त्यांचे झालेले होते, असाह्य वेदना त्यांना व्हायच्या. आणि या परिस्थितीतही ते जनता दरबार भरून सर्वसामान्य जनतेच्या कामाच्या प्रती त्यांचं ते कर्तव्य बजावत होते. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाच्या आणि मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वपक्षी सभा ठेवली. अतिशय चांगली गोष्ट आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो कर्डिले साहेबांचं. एकदा आपल्या इथले एक कार्यकर्ते कर्डिले साहेबांच्या पीएला म्हणे, अरे ते अरुण कडू विरोधक, तुमचे विरोधक आहेत म्हणे, आणि तरी सुद्धा कर्डिले साहेब त्यांचं काम करतात म्हणे. म्हणले कर्डिले साहेबांचं असं नाही म्हणे, ते अरुण कडू पाटलाचे त्यांचे संबंध इतके चांगले आहेत. आणि अरुण कडू पाटील हे एक निस्वार्थी आणि पूर्वीपासून त्यांचे संबंध, म्हणजे मला आठवतं 92 ते 97 अण्णा अध्यक्ष होते त्यावेळेस कर्डिले साहेब माझ्या माहितीप्रमाणे कुठं राजकारणात नव्हते. त्यांचं दुधाचं बिझनेस होता. मी लहान असताना मी त्यांना किटल्या घेऊन मोटरसायकलवर एक त्यांचा अड्डा राहायचा सर्जेपुराचा वगैरे. आपले विरोधक असले तर आपल्याला त्यांचं काम करायचं. ते पीएने त्या कार्यकर्त्याला सांगितलं. म्हणजे विरोधकांचंही काम करणं आणि त्यांनाही त्या आपल्या
आमदार झाले आणि मला वाटतं प्रथमतः बापू साहेब दिघेंच्या घरी ते जेवायला होते. मी जरी विरोधक असलो तरी मला मांडीला मांडी लावून घेऊन ते जेवायला बसले होते. मलाही आश्चर्य वाटलं. मला आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते ज्या आदरपूर्वक वागणूक देतात मलाही त्या आश्चर्याचा एक सुखद धक्का त्या ठिकाणी होता. मध्यंतरी मी सातारा तांबेरे रस्त्याचा पाठपुरावा करत असताना त्यांचा माझा दोनदा संपर्क झाला आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तो रस्ता आपल्या पंचक्रोशीतील धारोरे, सोनगाव, सातळ या परिसरातील अतिशय निष्ठावान, प्रतिष्ठित, ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्ते आज सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय शिवाजीराव कर्डिले पाटील आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन हे आपल्यातून गेले 2 दिवस झाले. दुःखद निधन झालं, वाईट घट घडली. विजय कारडे, त्याचप्रमाणे नारायणराव, बच्चूभाऊ, रवी या सर्वांना सूचना दिल्या की आपण श्रद्धांजली घेतली पाहिजे आणि आजचा वार हा ठरला. अतिशय तळमळीने आपण सर्वजण या ठिकाणी उन्हामध्ये उपस्थित आहात. कर्डिले साहेबांच्या बद्दल अनेक मौलिक विचार सर्वांनी मांडले. कर्डिले साहेब ज्यावेळेस दूध घालायचे त्यावेळेस लॉ कॉलेजला मी नगरला होतो. आमचे पाहुणे, त्यांचं सिद्धिबागेमध्ये गार्डन हॉटेल होतं, त्यांच्याकडे शेवटचं दूध ते पोच करायचे. तिकडून निघाले की शेवट त्यांची 2 किटल्या त्यांना द्यायचे. 10-12 किटल्या गाडीला राहायच्या, बुलेट गाडी. आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर चहा पाणी त्यावेळेस घेतला. आणि दूध विक्री, त्यानंतर आमदार, मंत्री, जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा बँकेचे चेअरमन झाले. रमेश शेठ आणि सगळ्यांनी गप्पा मारल्या. नामदार म्हणले मी चौकन्न झालो म्हणे गोष्टीतून. न घडणारी गोष्ट कर्डिले साहेबांनी घडून आणली आणि ते चेअरमन झाले. अतिशय त्यांनी धूर्तपणे, कौशल्याने सर्वांना बरोबर घेतलं आणि चेअरमन झाले. अनेक कारखान्यांना त्यांनी मदत केली. असे व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये पुन्हा होणे नाही. आपल्या राहुरी तालुक्यामध्ये काम करताना कुठेतरी राहुरीला चुकीचं बोललं त्यांच्याबद्दल. अमोल शेठ ऐकलं, त्यांनी भाषण केलं एक ठिकाणी, 15 मिनिटं त्याच विषयावर बोलत होते. तो म्हणजे दाखवून द्या म्हणे मित्रांनो, मी कोणाला कधी शिवी दिली, कोणाला रागवलं, कोणाला काही गुचड बोललो. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही कोणालाही उलट बोललो असेल एक तरी व्यक्तीने मला दाखवा, मी त्याचे पाय धरीन म्हणे. अरे काय बनलं. आम्ही विचार केला कशामुळे आज झाले, तर त्यांचा जो नम्रपणा आहे, अतिशय नम्र, हे नम्र व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. सर्वांनी सांगितलं सर्व ठिकाणी उपस्थित राहणं, सर्व ठिकाणी येणं जाणं. आणि आता काल परवा महिन्यापूर्वी आम्ही सर्वजण तिन्ही गावचे जेपी अण्णा वगैरे आम्ही फोन केला त्यांना. फोन त्यांच्या पीएने घेतला. ते म्हणजे आता ते मुंबईत दवाखान्यात चाललेले. अहो म्हणलं इथं रस्त्यामध्ये इतकी गटर झाली, गुडघे इतकं पाणी झालंय, विद्यार्थ्यांनी त्याच्यातून सायकलीवर पडतायत, तिथं मुरूप टाकलं गरजेचं आहे. तो पीए म्हणला फक्त देशमुख पीए होता, फक्त एक 5 मिनिटं थांबा म्हणून. आणि 5 मिनिटात त्याचा फोन आला की तुमच्या भागामध्ये मुरूप टाकायची व्यवस्था झालेली आहे. आणि आपल्या परिसरामध्ये धारोऱ्याला पहा, इकडे पहा, सगळीकडे काही कमी फुलाची पाकळी पण चांगल्या पद्धतीने रस्त्याचं मुरूम त्यांनी टाकून दिला. इतकी कळकळ त्यात मुंबईला विचारून घेतलं आणि लगेच सांगायचं त्यांनी. आणि त्यांना सांगितलं आम्ही 7-8 कार्यकर्ते बसलेले. असं हे व्यक्तिमत्व सुखदुःखामध्ये सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहणार. नामदार विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, अतिशय निकटचे संबंध, रोजचे संबंध सर्वांनी सांगितलं. अशा या सर्व आपले कर्डिले साहेब आपल्यातून गेले. निश्चित त्यांच्या कुटुंबावर दुःखाने घाला घातलेला आहे. त्याचं कुटुंबीय निश्चित यातून सावरा अशी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी सुद्धा दुःख व्यक्त केलेलं आहे. आपण सर्वांना सावरण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, श्रद्धांजली वाहिली आणि सर्वांनी ऐकून घेतलं. तरी सर्वजण बोलले नाही, तर सर्वांच्या मनामध्ये त्याच भावना आहेत. कर्डिले साहेबांच्या बद्दल निश्चित दुःख सर्वांना झालेलं आहे. अशा प्रसंगी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने सातारा, सोनगाव, धारोरे, त्याप्रमाणे नामदार सुजयदादा, त्याप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
त्यांना मोक्ष लाभाची प्रार्थना करतो. आज शुक्रवारचा दिवस या आपल्या राहुरी मतदारसंघासाठी अतिशय काळा दिवस असा ठरलेला आहे. या दिवशी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार न यापूर्वी कधी झाले नाही आणि यानंतरही कधी होणार नाही असे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्यातून निघून गेले. अतिशय दुःखद अंतकरणाने सर्वांनी आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी आमच्या कुटुंबियाच्या वतीने तसंच राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं, अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारे असे आमदार होते. आमच्यासारखे कार्यकर्ते असेल, मगाशी बिपिनजींनी सांगितलं की आमच्यासारखे असे लहान कार्यकर्ते कधी आपल्या तालुक्याला संधी मिळाली असती काम करायला, कधी आम्ही जिल्हा बँकेचं सभागृह पाहिलं असतं. अशा ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य लोकांना साहेबांनी न्याय देण्याचं काम केलं आणि आम्हाला शक्ती देण्याचं काम केलं. इथून पुढं आपण माझी एकच आपल्याला विनंती राहील की साहेब गेले, साहेबांना श्रद्धांजली आपण सर्वांनी शब्द रूपाने अर्पण केलेली आहे. परंतु माझी एक विनंती राहील की या ठिकाणी साहेबांना खरी श्रद्धांजली आपण करायची असेल तर भविष्यामध्ये अक्षयदादा कर्डिले यांना आपण या तालुक्याचं आपण आमदार केलं पाहिजे अशी मी आणि तीच साहेबांना श्रद्धांजली ठरेल. या ठिकाणी अजून आपल्या परवा दिवशी 2 दिवसापूर्वी आपल्या रवींनी थोडा एक मेसेज टाकलाय व्हॉट्सअप ग्रुपला, तर मी सुद्धा त्या मेसेजचं समर्थन करून मी एक आपल्याला विनंती करतो की साहेबांना जर आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर आपले जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सर्वांनी आपली दिवाळी जी आहे तो आपला मोठा सण आहे, लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, परंतु या ठिकाणी आपल्या देवावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर या सर्वांनी त्यातून सर्व लोकांनी साधेपणाने दिवाळी साजरी करावी अशी मी या सर्वांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो. सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहिले. अमोलजी बनगडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे तेही या ठिकाणी आलेले आहेत, किरण पाटील कडू आहेत या, आणि त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, कारखान्याचे आजी माजी संचालक, प्रवार बँकेचे आजी माजी संचालक, सर्व सोसायट्यांचे चेअरमन संचालक, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच व सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.